मित्रांनो, आज अजून एक किस्सा सांगतो. आमच्या इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये एकदा जीप भरून लोक आले. म्हणजे सगळे नातेवाईकच होते एकमेकांचे आणि मग त्यांनी एक पेशंट आणला होता, जो एक साधारण 30-35चा लग्न झालेला, 2 पोरं असलेला माणूस होता. आणि कंप्लेंट काय आहे, म्हणजे काय त्रास होतोय म्हटल्यावर सगळ्यांनी असं सांगितलं, की हा 3 दिवसापासून बोलतच नाहीये. मग आम्हालाही थोडं आश्चर्य वाटलं, की असं कसं काय आहे? म्हणजे असा काही रोग नसतो, की अमुक माणूस बोलतच नाहीये. मग आम्ही त्याचं ब्लड प्रेशर बघितलं, त्याचं नाडी कशी आहे बघितली, त्याच्या बाकीची तपासणी केली आणि मग आमच्या असं लक्षात आलं, की त्याला ॲक्चुअली काहीही झालेलं नाहीये आणि तो नाटक करतोय. आता ह्याला मॅलिंगरिंग असा एक शब्द आहे मेडिकलमध्ये. मॅलिंगरिंग म्हणजे मुद्दामहून म्हणजे पेशंट जाणून-बुजून काहीतरी वेगळं वागतो. असे मॅलिंगरिंगचे पण बरेच प्रकार असतात. तर मग काय करायचं ह्याचं, की त्याला समजावून सांगितलं तर तो ऐकत नाहीये. नातेवाईक सगळे त्यांचा जीव टांगणीला लागलेला, की ह्या माणसाला काय झालंय? हा का बोलत नाहीये? मग आम्ही तेव्हा काय केलं, की इथर नावाचं एक लिक्विड असतं, जे अॅनेस्थेशिया द्यायला वापरतात. आता अलीकडे नाही वापरत, पूर्वी वापरायचे. तर ते इथर एका कापसाच्या बोळ्यावर घेतलं आणि तो त्याच्या नाकावरती धरला. ते इथर इथर जे असतं, ते अतिशय त्याचा घाण घाण म्हणजे असा उग्र वास असतो, की जो दर्प असतो, सहन नाही होत. असं माणूस त्याच्यातनं श्वास नाही घेऊ शकत. मग त्या माणसाने श्वास रोखून धरला. मग किती वेळ रोखून धरणार आहे? एक 15-20 सेकंद झाले आणि मग तो एकदम ओरडायला लागला, की "सोडा, सोडा, मी बोलतो. मला तुम्ही हे माझ्या नाकावर दाबू नका." मग आम्हाला एकदम असा आनंद झाला, की आम्ही किती ग्रेट, की म्हणजे आम्हीच आमची पाठ थोपटून घेतली, की हा मॅलिंगरिंग म्हणजे नाटकं करणारा किंवा खोटं बोलणारा माणूस होता आणि तो आता व्यवस्थित झालाय आणि काहीच प्रॉब्लेम नाहीये. परंतु आज जेव्हा मी ह्या घटनेचा विचार करतो, तेव्हा मला माझीच लाज वाटते, की ही ॲक्चुअली सायकियाट्रीची केस होती. त्या माणसाला काही टेन्शन असतील किंवा त्याचे काही स्वतःचे प्रॉब्लेम असतील आणि त्याच्यातनं एक आउटलेट म्हणून तो बोलत नाहीये. अशा प्रकारच्या तो परिस्थितीत गेलेला होता. आणि आम्ही हे इथर वापरून जे काही त्याचा क्रूर कार्यक्रम केला आणि त्याला बोलायला लावलं, त्याच्याऐवजी त्याची परिस्थिती समजावून घेतली असती. त्याला सायकियाट्रिक काउन्सिलिंग केलं असतं. कदाचित नवरा-बायकोची भांडणं असतील, त्यांचं काउन्सिलिंग केलं असतं. तर मग ही जास्त योग्य परिस्थिती ठरली असती. इथर वापरून आम्ही जे काही आमचं केलं कार्यक्रम त्याचा, तो आत्ता चुकीचा वाटतो. आणि तेव्हा आम्हाला असं वाटायचं, की वाह! वाह! आम्ही काय ग्रेट गोष्टी केल्या.